नंतरची मॅच असेल नांदब बी आणि त्यांच्या अगेन्स्ट पिंपलोडी आणि मग आणखी दोन संघ इन ऍक्शन मध्ये त्याच्यामध्ये वाहुली आणि एकता स्पोर्ट्स गुडसई. एकूण हे 10 संघ कल्याण ग्रामीण मधील आपल्याला पाहायला मिळतील आणि या 10 संघामध्ये ही रणधुमाळी या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच आता मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शाखेंडला सचिन मगर आहे, दुसऱ्या बाजूला दयानंद त्याच्या सोबतीने सज्ज असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरण फिरंगाने. किरण वरती आता ही जबाबदारी आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि किरण वरती ही जबाबदारी आहे. सचिन मगरला आपण पाहतोय. स्ट्राईक इनला जेव्हा जेव्हा सचिनशी बॅट बोलते मग धावांचा पाऊस अनेकदा आपण पाहिलाय, परंतु इथे मात्र थोडा आउट ऑफ फॉर्म जरूर आपण त्याला पाहिलंय, परंतु कमबॅक करून द्यावा लागेल कारण की या सीझनची मी तर म्हणेन की ही शेवटची स्पर्धा असेल. कांबाकर चषक भव्य दिव्य असं हे आयोजन आपण पाहतोय. संपूर्ण आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. ओ पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती स्क्वेअर कटचा नजाकत बरा फटका आणि चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. सचिन मगर करत असताना मला शॉट मध्ये पाहायला मिळतोय. दुसरा बॉल, दुसऱ्या बॉल वरती देखील इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, शॉट कव्हरला त्यांच्या अवक्याच्या बाहेर त्यांना बीट करून चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. घेऊ नका, निर्धारित वेळ तुमच्यासाठी आयोजकांनी दिला. 20 मिनिटांचा वेळ असेल 4 षटकांसाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा तुम्हाला मग शेवटच्या षटकामध्ये अधिकचा एक फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. टायमर देखील ऑन असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. हो आणखी एक धमाका. ही स्ट्रेंथ ताकद, परंतु इथे मात्र वेल जज, गुड कॅच. विकास डाऊन दी बॉल आणि विकासने इथे मात्र कमालीचा झेल टिपलाय. इथे धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली होती सचिन मगरने, परंतु त्याला इथे थांबवलाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम अनखर पाडाला फलंदाज सचिन मगर बाद. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की बाउंड्री लाईन क्लिअर होईल, परंतु वेल जज विकासचं चांगलं जजमेंट आपण पाहिलं आणि फलंदाज सचिन बाद झाले. निहाल न्यू बॅटर. हो निहालने देखील आल्याला इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफचा फिल्डर येतो, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की फेकी देखील ऍक्युरेट पाहायला मिळाली. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. किरण फिरंगणेला आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्याच्यानंतर मात्र इथे कमबॅक केला जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु
इथे ऑफस्टिकच्या अधिकचा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती आता जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट. आता 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्या लेंथ मध्ये कमबॅक करत असताना, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील साथ देणं गरजेचं राहील. एक चिक्की सिंगल धावफलकावरती आता जोडली जाते. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. सध्याच्या घडीला पॉवर प्लेचं हे पहिलं मॅन्डेटरी षटक आपण पाहतो. मधाच्या आतमध्ये टीम जयनुमान ओझरलेच्या माध्यमातून किरण फिरंगाणेला शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. आणि समोर ॲज अ बॅटर आपण दयानंदला आपण पाहतोय. निहाला यस परफेक्टली यॉर्कर. आणि इथे मात्र शेवटचा बॉल आलाय डॉट. शेवट गोड केला किरण फिरंगाण्याने. आणि इथे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शांता राजा अनखरपाडा. शुभेश येतात हर्षल बिराडे आणि स्वप्नील बिराडे यांच्याकडून शुभेच्छा येतात टीम ओझरलीसाठी. खास करून मुरबाड खाटेघर मधून ते स्पर्धा लाईव्ह पाहतायत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येतात टीम ओझरलीसाठी. यस, आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती राजे छत्रपती अनकरपाडा या संघाच्या 11 धावा आपल्याला पाहायला मिळते. चला, वेळेच्या बाबतीत सूचना या आधी देखील तुम्हाला दिल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि जगदीश कांबेरेवरती आता जबाबदारी असेल. जगदीशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो सेकंड स्पेल मध्ये. हो, स्विंग नावे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सचिन मगरने सुरुवात चांगली करून दिली होती राजे छत्रपती अनकरपाडा या संघाला, परंतु आता कमबॅक करत असताना गोलंदाज जयनुमान ओझरलीचे जगदीशने पहिलाच बॉल डॉट फेकला. ओ पुढेशा बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल डॉट. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सातत्याने दयानंद करतोय, परंतु आता दयानंद देखील शांत ठेवलं जातोय. एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी रणनीती आपण पाहिली अशा दिवसामध्ये, अशा रजनीमध्ये. खरं तर सातत्याने जेव्हा जेव्हा राजे छत्रपती अनकरपाडा संघ मधाच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेस मात्र सलामीची जोडी आपण पाहत असतो. रविदादा धुमाल येत असतात, परंतु आज वेगळी स्ट्रॅटेजी आखली गेली आहे. हो, आता मात्र सक्सेसफुल अटेम्प्ट. स्क्वेअर कट सातत्याने करत होते, परंतु आता इथे मात्र चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दयानंदच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चौकार इथे मात्र पाहायला मिळतो आणि धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती सन्मानजनक स्कोर पर्यंत आता मोजल मारली आहे राजे छत्रपती अनकरपाडा या संघानं. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आज एकूण 10 संघांना आपण पाहतोय. उद्या देखील 10 संघ असतील. चला, सूचना आम्ही सातत्याने देतोय. आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना येतात त्याच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टायमर सेट आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. जगदीश पुनश्च सज्जा. हो, आता मात्र पुनश्च डॉट बॉल. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 2 डॉट आले, त्याच्यानंतर मात्र चौकार आला, त्यानंतर पुनश्च डॉट. आता हे बॅटल बॉलर आणि बॅट्समन मध्ये सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की डॉट बॉल देखील येतात, चौकार देखील आलाय. आता पुनश्च चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न येथून होईल का, परंतु यस की चांगली होती आणि बॅकअप देखील चांगला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र या 2च धावा मिळतील. एकेरी दुहेरी आकड्याने संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते राजे छत्रपती अनकरपाडा या संघाची. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते आहे 17 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. यापुढील सामन्यासाठी नांदब ब आणि पिंपलोली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचा.
ओ परफेक्टली यॉर्कर. आता इथे मात्र कमबॅक करतोय जगदीश कांबेरे. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न होतोय फेकी आता शायखेनला, परंतु इथे मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि अशा पद्धतीनं 2 धावा कंप्लीट, 2 षटकांचा खेळ देखील पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. एक घड्याळच्या मोबदल्यामध्ये राजे छत्रपती अनखरपाडा. यापुढील माझ्या टॉस साठी नांदब ब संघाचे कॅप्टन आणि टीम पिंपलोलीचे कॅप्टन आपणास ऑफिशियल कॉल असेल. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. त्यानंतरची मॅच असेल टीम वाहुली आणि एकता स्पोर्ट्स गोडसई. एकूण 10 संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिला सामना झाला फळेगाव त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. फळेगाव संघाने 39 धावा डिपेंड केल्या. तदनंतर बापसई त्यांच्या अगेन्स्ट यश 11 चौरे अशी लढत झाली. तिथे देखील आपण पाहिलं तर धावा डिपेंड केल्या चौरेने. 19 धावा. रिव्ह्यू यस, रनआउट साठी रिव्ह्यू घेतला. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. एक रिव्ह्यू आहे, परंतु आता इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नॉट आउट. जो रिव्ह्यू होता तो आता टीम ओझरलीने गमावला. मग तो रिव्ह्यू तुम्ही कशासाठी देखील यूज करू शकता. स्टॉप वाईट असेल, रनआउट असेल, वाईट बॉल असेल, परंतु तिथे रिव्ह्यू गमावून बसले टीम ओझरली. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती विकास वरती जबाबदारी राहिली आहे. विकास देखील तितकाच अनुभवी गोलंदाज आहे, परंतु समोर देखील बॅट्समन देखील अनुभवी आहे. हो, आल्या आल्या भव्य स्वागत होईल का. फटका तर इथे मात्र चांगला आहे आणि इथे मात्र खडे खडे लॉप केलाय. लॉंग ऑफच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका ब्लास्ट षटकार. या दमदार षटकाराला निहालच्या बॅट मधून या फटक्यांची नितांत आवश्यकता होती आणि तो फटका एक्झिक्यूट केला निहालने. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ओ, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, परंतु आता इथे बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. षटकार आला त्याच्यानंतर मात्र कमबॅक विकासचा राहिलाय. खरा गोलंदाज तोच असतो, तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. पहिला बॉल आपण पाहिला तर नक्की याचा इथे मात्र खोलवरती होता, त्याच्यावरती षटकार आला. तदनंतर मात्र लेन खेचली आणि डॉट आला. आता पुनश्च आडव्या बॅटने ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न झाला. नटराज मुद्रेमध्ये आलेत, परंतु आता इथे चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव मिळेल. जेव्हा जेव्हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला कंपल्सरी स्ट्राईक चेंज करावे लागेल. बॉल बॅटने लागून जावो अथवा बॉल बाईसच्या स्वरूपाने जावो, तुम्हाला तिथे मात्र जरूर स्ट्राईक चेंज करावी लागेल. विकास पुनश्च सज्ज होतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो, कमालीचा फटका, बॅकफुट पंच केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आणि इथे मात्र वेल जज. सेकंड अटेम्प्ट मध्ये कमालीचा झेल तिथे मात्र टिपला गेला आणि फलंदाज आता मात्र बाद होईल. माघारी परतावं लागेल दयानंद बाद. फलंदाज बाद झाले. आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय. विकास पुनश्च मार्गस्थ. हो, प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे.
पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, त्याच्यानंतर मात्र विकासने कमबॅक केला, चांगली गोलंदाजी केली, एक महत्वाची विकेट घेतली. 4 बॉल तदनंतरचे जे हाताळले त्याच्यामध्ये एक विकेट, एक धाव खर्च केली. आणि आता मात्र हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय अनुपजी पुरी साहेब आणि कबीरजी पुरी साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि नक्कीच नवी मुंबईवरून ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम, स्वागत आहे. मारलगावचे समाजसेवक आदरणीय अशफाकजी शेख साहेबांचे देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवर देखील आता इथे उपस्थित होतात, कारण की स्पर्धा देखील तितकेच दमदार आहे. आणि या स्पर्धेची चर्चा आता मात्र या विभागामध्ये, या परिसरामध्ये सातत्याने ऐकायला मिळते आणि पाहायला देखील मिळते, कारण की प्रेक्षक देखील तितक्याच बहुसंख्येने उपस्थित होतात. एका बाजूला आपण पाहिलं तर लगीन सराई देखील सुरू आहे, दुसऱ्या बाजूचा विचार केला तर क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील लुटला जातोय. जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती, आणि जयेशच्या पहिल्याच बॉलवरती इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु गोशांकी क्षेत्र एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र संत आणि सावधगीतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती. हो, इथे मात्र प्लेड ऑन, बॅटची कडा आणि चेंडू यष्टांवरती आदळलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये राजे छत्रपती अनखडपाडा या संघाला. फलंदाज गणेश बाद. दाखल झालाय मनीष साठी देखील चांगली गोलंदाजी होते, परंतु आता लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी देखील होते, परंतु अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य टीम अनखरपाडासाठी होईल, यात मात्र शंका नाहीये. एकेका धावेसाठी आता मात्र इथे संघर्ष करावा लागतोय. हो, आणखी एक डॉट बॉल. रवी दादा धुमाल अजूनही बॅटिंग साठी येत नाही. हा प्रश्न आता त्यांच्या पाठीराख्यांना देखील पडला असावा, कारण की अनेक स्पर्धामध्ये असं ओपनर मधाच्या आतमध्ये उतरत असतात, परंतु इथे कुठेतरी स्वतःला थांबवलंय. व्हाईट बॉल, ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. एक तेरी एक मेरी समीकरण सुरू आहे. व्हाईट डॉट व्हाईट हे समीकरण आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय जयेश कांबळेच्या माध्यमातून. ओ, फटका तर चांगला आहे. उंची जास्त, लांबी गाठर नाही आहे, कारण की आता डाऊन दी बॉल फिल्डर, अगदी लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद. मधाच्या बाहेर परतावं लागेल मनीषला. मनीष शून्यावरती बाद. कंबागावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय निरंजनजी सुरोशी साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सरसर हार्दिक स्वागत. मंचावरती येऊन विराजमान व्हा. कांबागर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सरसर हार्दिक स्वागत असेल. जयेश सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतो. हो, इथे मात्र नवीन फिल्डर मधाच्या आतमध्ये असं बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. रवी दादा धुमाल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज होत्या बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने. आणि तत्पूर्वी इथे मात्र हा डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. शेवटचा बॉल
हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता पंच आमच्याकडे बोलतात आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय की हा व्हाईट बॉल असेल. हो, चांगला फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला, स्क्वेअर कट केलाय, डीप पॉइंट मधून फिल्डर येतोय, एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय, फिकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जातात. सराव जरी क्रिकेटचा कमी असला तरी सुद्धा धावण्याचा सराव अजूनही कायम आहे, कारण की महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत रवींद्रजी धुमाल आणि त्या अनुषंगाने या 2 धावा त्यांनी सहजरित्या कंप्लीट केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये 32 धावा. आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकामध्ये जर म्हणजे या ओव्हर पासून जेवढ्याही मॅचेस होतील त्या प्रत्येक ओव्हर मध्ये जर सातत्याने बॅक टू बॅक 3 बॉल जर डॉट आले तर सन्माननीय हार्दिकजी धिरडे युवा उद्योजक कांबा यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. परंतु हे बॉल बॅक टू बॅक 3 सलगचे 3 बॉल डॉट येणं गरजेचं राहील, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. चला, नांदब बी आणि पिंपलोली या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक आणि विकास वरती जबाबदारी आहे. बॅटची लिडिंग एज आहे, परंतु गोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी इथे मात्र दिलाय, कारण की अतिरिक्त बाउन्स आणि त्या अनुषंगाने इथे मात्र लगेचच सूचना पंचांनी गोलंदाज विकासला दिली. अजून एक अशा पद्धतीचा चेंडू हाताला तर मग लगेचच पंच दंडित देखील करतील. परंतु आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. लो स्कोरिंग सामने आपण भरपूर पाडले या स्पर्धेमध्ये. पहिलीच मॅच 39चं टार्गेट सेट केलं होतं, ते डिपेंड देखील झालं. त्यानंतर 54चं टार्गेट देखील डिपेंड झालं होतं. हो, चांगली गोलंदाजी, परफेक्टली यॉर्कर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. ऑन ड्राइव्ह केला क्षेत्ररक्षक, अगदी मिडॉनचा चेंडूला कलेक्ट करतोय. एकच धाव मिळेल. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. ओहो, क्लीन बोल्ड, कमालीची गोलंदाजी. फलंदाजाने दांडी दाखवली आणि गोलंदाज विकासने ती दांडी वाखवली. फलंदाज बाद. थँक्यू डेझी. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि नवीन फलंदाज चिंतामण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हो, आणखी एक धावबादचा चान्स इथे मात्र पाहायला मिळतो आणि यास आल्या पावलाने आता तंबूच्या अशाला फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. दोन बॉल शिल्लक आणि या 2 बॉल मध्ये एखादा षटकार आला तर सन्मान्य कबीरजी पुरी साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे या शेवटच्या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर मग लगेचच 500 रुपयाचा कॅश प्राइज कबीरजी पुरी यांच्या वतीनं दिलं जाईल. आज चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये रुपेश दाखल होतोय. हो, दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज रवी धुमाल बॅक टू द पवेलियन. संघाचे कॅप्टन टॉस साठी या.
चला पिंपलोली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तसं दब्बी आज आपण विचार केला तर आमचे व्हॉलेंटियर्स राज विशे, भागेश शिरोसे, ऋतिक शिरोसे, अनिकेत इंदुलकर, दर्शन शिरोसे, गौरव भोईर, साहिल भोईर यांनी देखील महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांचं देखील कौतुक. शेवटचा बॉल आणि बॅट्समन मधाच्या आतमध्ये जयेश, कंबा गावचे वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक जे कोणी आलात असेल तर आपण या आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा आणि इथून या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. कारण की ही स्पर्धा आपल्या गावच्या कंबाकर चषक आहे. तर विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक येतोय. मिडॉनचा एक धाव तर कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. जे हनुमान ओझरली या संघाला. जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर. और टू टॉस बॉक्स. नक्कीच अनुपजी पुरी साहेब खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पिंपलोली आणि नांदब्बी. तेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे पिंपलोली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकला, निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देखील देणार आहोत. नांदब्बी आणि पिंपलोली या दोन टीम मध्ये सामना असेल. पिंपलोली या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. अनकरपडाने जे हनुमान ओझरली ही मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 35 धावा बनले आणि जिंकण्यासाठी आता जे हनुमान ओझरली संघाला 36 धावांची आवश्यकता असतील. 36 धावा चेस होतील की डिपेंड होतील मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र, यंग टॅलेंटेड समालोचक सोमनाथजी खाडे सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. आदरणीय मारलगावचे समाजसेवक आणि उपशहर प्रमुख आदरणीय यशवंत देशमुख साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये.
धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वजी केने सर, त्याचबरोबर रोशनजी संते सर, माझ्या समालोचक मित्रांचं मनापासून आभार, संपूर्ण ऑफिशियल टीमचा आभार. 36 धावांचं लक्ष आहे. कांबाकर चषक 2026 मैदानाच्या चारी बाजूला या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मान्यवर नयनदादा रोहणे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. नयनजी रोहणे साहेब, आपलं मनापासून आभार, सुस्वागतम. इथे जागेवरनं पहिलाच बॉल टोलावलाय आणि सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती एल्गार ठोकलाय, षटकार. आपल्याला पाहायला मिळतीये राजविशे, भागेश शिरोसे, ऋतिक शिरोसे, अनिकेत इंदुलकर, दर्शन शिरोसे, गौरव भोईर, साहिल भोईर, भाविक बनकरी, हार्दिक धिरडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार मैदानाच्या चारी बाजून मुख्य स्वयंसेवकांची भूमिका या ठिकाणी पार पाडतायत आणि त्यांचे मार्गदर्शक रुपेश दादा गायकर या संपूर्ण आर्मीचा आपण मनापासून स्वागत करू, त्याचबरोबर आभार व्यक्त करू. मैदानाच्या बाहेर जसा चेंडू जातोय तसा लगेचच मैदानाच्या आतमध्ये आणून देण्याचं काम, मैदानाच्या चारही बाजूला कुठं काही कमी पडतंय का, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असणारी ही यंग आर्मी. रुपेश दादा गायकर आणि आपल्या सर्व मित्रांचं मनापासून आभार. षटक पहिलं. 36 धावांचा पाठलाग पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत आणि धावफलकावरती जोडल्यात त्या अद्यापर्यंत 7 धावा. महेश आणि किरण सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. 36 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. कांबाकर चषकाची शेवटची रात्र या ठिकाणी पार पडत असताना महेश आणि किरण सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकून महेशनं मात्र इरादा स्पष्ट केला. त्यानंतर इथे आपण पाहता अजून एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल 8 या धावा संख्येवरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा इथे धावफलकावरती आहेत. गणेश गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 चेंडूंवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात. 12.00 ची सरासरी राखली आहे. इथे समोरच्या दिशेला टोलावलाय, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेच्या जवळ पकडून फेक करतायत. एक सिंगल मिळेल. एक सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच, 36 चा पाठलाग. पाठलागाचा जर आपण विचार केला तर अगदी सहजगत्या धावा पूर्ण होतील असं वाटतंय. मात्र याच मैदानावरती कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपण चमत्कार पाहिलेत. अगदी 35-36 धावा सुद्धा इथे डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. या चेंडूवरती रिस्की सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल पहिलं षटक संपलेलं आहे आणि 1 धावेच्या मदतीने धावा धावफलकावरती बनल्या 10. मान्यवर संदीप दादा गायकर, निलेश दादा सुरोशे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 10 धावा. कांबाकर चषक 2026 हा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला दर्जा प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक नाव विशेष आवर्जून आपण सर्वांनी घेऊयात. या परिसराच्या आणि दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस निलेश शेठ शिरोसे दादांचा उद्या वाढदिवस आहे.
निश्चितच आज 12 नंतर सेलिब्रेशनला सुरुवात होईल. दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देऊयात. माणसाच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या दादांना लक्ष लक्ष शुभेच्छा पुन्हा एकदा आपण देऊयात. आणि उद्याच्या रात्रीची जेवणाची संपूर्ण व्यवस्था दादांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाली आहे, सौजन्य झाली आहे. दादांना पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तब्बल 10 किलो चिकन आणि 100 भाकरी अशा पद्धतीचं जेवण, त्याचबरोबर म्हणजे नॉनव्हेजच्या मेजवानीची व्यवस्था या ठिकाणी दाल मुंडीच्या सहाय्यानं दादांच्या माध्यमातून अगदी स्टार्टर पासून ते शेवटच्या मेन कोर्स पर्यंत आणि आईस्क्रीम पर्यंत सर्व व्यवस्था उदय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. षटक दुसरं धावफलकावरती या 3 चेंडूंवरती 2 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचले. 1 बाद 12 धावा इथे धावफलकावरती आहेत. अरे बिनबाद 12. इथे उंच गेलाय, झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत आणि निश्चितच हा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. विकेट मिळवण्याची संधी होती. धावांचा जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी 36 धावा पार करतायत. 36 धावा डिपेंड करायच्या असतील तर झेल टिपणं गरजेचं होतं. या अनुषंगाने आपण पाहिलं तर हा झेल सुटलेला आहे. धावा बनल्या त्या 15. इथे सुद्धा समोरच्या दिशेला टोलावलंय फिल्डर. त्या ठिकाणी एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं, सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन, त्याचबरोबर कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड 2 धावांची मदत आणि या 2 धावांच्या मदतीने 17 वरती बिनबाद 17 सलामीची जोडी या ठिकाणी महेश आणि किरण. 19 चेंडू आणि आता 19 धावांची आवश्यकता. सामना अगदी सहज हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत. फटका खेचला, फिल्डर आहे सीमारेषेवरती. झेल टिपणं गरजेचं असतं मित्र हो. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. क्रिकेटच्या मैदानावरती झेल टिपणं ही सर्वात महत्वाची जबाबदारी असते. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करू द्यात, त्याला फिल्डरची साथ मिळणं गरजेचं असतं. या अनुषंगाने हा झेल इथे ड्रॉप झाल्यानंतर फलंदाजाला जीवनदान मिळतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल बनल्यात बिनबाद 19. दुनियेचा राजा माणूस ज्यांचा वाढदिवस सुद्धा अगदी जवळ येतोय. येत्या 5 तारखेला त्यांचा वाढदिवस याच मंचावरती आपण सेलिब्रेट करणार आहोत. दादांना सुद्धा ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देऊयात. त्याचबरोबर साईनाथ दादा ठाकरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. दादांची येतंय लवकरच अॅनिव्हर्सरी, अर्थातच लग्नाचा वाढदिवस येतोय. पहिला लग्नाचा वाढदिवस. दादांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अॅनिव्हर्सरीच्या आपण देऊयात. हा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 3रा झेल या ठिकाणी सुटतोय. फलंदाजांना जीवनदान मिळतायत. मित्रांनो, कॅच पकडणं गरजेचं आहे. अर्थात आपण पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग करतायत. पाठलाग करत असताना अशा पद्धतीने झेल जर सुटत राहिले तर मात्र वाचवणं फार कठीण होऊन जाईल. बॅट्समन किरण त्याचबरोबर महेश ही सलामीची जोडी. दोघांना जीवनदान सुद्धा मिळत आहेत. मैदानावरती आपण पाहताय तर प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाजूने चालली आहे. इथे बॅट चेंज केली.
कदाचित सेट झाल्यानंतर इथे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात षटक दुसरं चालू आहे. गोलंदाज तिसरं निहाल आलाय तिसऱ्या षटकासाठी. 2 षटकांमध्ये 19 बनल्या. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल धाव, त्यानंतर या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल मिळेल. आता मात्र दोघांनाही माहिती आहे सिंगल डबल जरी येत राहिल्या तरी सुद्धा स्कोर कार्ड जर नजर मारली तर अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत टीम ओझरली आणि अनखरपाडा या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला सामना ज्या पद्धतीनं शांत आणि थंड चाललाय, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कधी कुठलेही भाकीत करणं कठीण असतं. अगदी आजच्याच रात्रीला आपण पाहिलं असेल 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना कोंढेरी आणि फळेगाव या मॅच मध्ये फळेगाव संघानं इतिहास रचलाय मित्रांनो. फक्त 4 धावा डिपेंड केल्या शेवटच्या षटकामध्ये आणि मॅच मध्ये निश्चितच आपल्या संघाला घेऊन आले. फळेगाव संघाचं दर्शन ज्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना त्यानं सामना आपल्या संघाला जिंकून दिला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. कोंढेरी संघाला इथून आपण पाहिलं तर येणारे काही दिवस तरी झोप लागणार नाही अशा पद्धतीची गोलंदाजी दर्शन आणि फळेगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये तशा पद्धतीचा काही पलटवार पाहायला मिळेल का हे पाहायचंय. मात्र हा चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर डिसिजन चौकार. मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 वरती. 25 ऑन बोर्ड. आता 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष्य इथून पार करावं लागेल विजय मिळवासाठी. इथून आपण पाहिलं तर दोन्ही संघासाठी अजून सामना संपलेला नाही, कारण याच मैदानावरती भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळाल्यात. इथे मेहनत करायला लागेल, कष्ट करावे लागतील. अनखरपाडा संघाला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षणाची साथ द्यावी लागेल. चला थोडीशी घाई करा. 12 चेंडू आणि आता 11 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. जवळजवळ 11 वाजतायत. इथून पुढे भरपूर मोठं शेड्यूल आपल्याला पार करायचंय. या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 25. उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कल्याण ग्रामीणचे दर्जेदार संघ आज मैदानावरती उतरवलेत. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ओपन ग्रामीणचा थरार आपल्याला एन्जॉय करायला मिळाला. अर्थातच जगन्नाना पाटील फेम भूमी 11 मांडा या संघानं पहिली रात्र गाजवली. त्यानंतर कालची रात्र आपण पाहिली असेल 40+ ओपन क्रिकेटचा थरार कनक 11 भांडूप हा संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा नामवंत संघांना तुम्ही पाहताय. चांगला खेळ सगळ्या संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा 3रा सामना या ठिकाणी पार पडतोय. चला 12 चेंडू आणि आता 11 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी महेश आणि किरण. ड्रायव्हिंग सीट वरती संघ ओझरले आपल्याला पाहायला मिळतोय. तर अनखरपाडा संघासाठी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आलाय. पहिल्याच बॉलवरती संधी होती. रवी आलाय आणि रवीनं सुद्धा पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. धावा जर आपण पाहिल्या 12 चेंडू 11 डिपेंड करायचे आहेत. ज्या पद्धतीने झेल सुटतायत अनखरपाडा संघाच्या माध्यमातून कमबॅक करणं कठीण होऊन जाईल. गोलंदाज मेहनत करतायत, मात्र त्यांना साथ मिळणं गरजेचं असतं. क्रिकेटचं मैदान असू द्यात किंवा मित्रांनो आयुष्य जगत असताना असू द्यात, प्रत्येक वेळेला सोन्याच्या संधीची वाट पाहत बसू नका. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रयत्न करा. पहिल्या बॉलवरती झेल सुटला, त्यानंतर इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची एक सिंगल धाव इथून धावफलकाला जोडली जाईल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीने पुढे जातं 26 वरती.
27. व्हाईट बॉलची एक धाव इथे स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. 27 धावा धावफलकावर. त्यानंतर हा चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने बॅटची कडा लागली होती, विकेट किपरच्या माध्यमातून झेल सुटला, तिथे सिंगल मिळाली. त्यानंतर अवांतरची एक सिंगल, या बॉलवरती डॉट. रवी गोलंदाजी चांगली करतोय. फिल्डरला साथ द्यावी लागेल. मैदानावरती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून काम करावं लागेल. उंच गेलाय, पुन्हा संधी, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बऱ्याच जीवदानानंतर इथे मैदान सोडावं लागेल. फलंदाज किरणला पहिला झटका. विकेट गरजेची होती आणि अशा वेळेला पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. इथून काही चमत्कार घडेल का? 12 चेंडू 11ची गरज होती. या षटकाचं अनालिसिस तुम्ही पहा. पहिल्या बॉलवर सिंगल, व्हाईट बॉल, डॉट, विकेट. एकंदरीत 3 चेंडू वैध फेकले आणि धावा खर्च केल्यात फक्त 2. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी विकास आलाय. ओझरली संघासाठी विकासला मात्र इथून सूत्र हातात घ्यावे लागतील. रवीचा हा चेंडू, टप्पा थोडासा बाहेर, पंत वळाले आमच्याकडे आणि सांगतायत व्हाईट बॉल. सुदीप आंबवणे सर, जय पवार सर आणि सावंत सर, प्रशांत सावंत सर, या तीनही पंचांना तुम्ही आज पाहताय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं. जेपी पॅनलचे सर्व नामांकित पंच आहेत. उंच गेलाय, पुन्हा एकदा संधी आली आणि या मॅच मध्ये ट्विस्ट आणि जान ठोकणारी गोलंदाजी रवीच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 2 मैदानात सोडेल. विकेट दुसरी. मंचावरती आदरणीय बंधू भोईर आपलं शुभागमन झालेलं आहे. मान्यवर बंधू भोईर, आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. दुसरा झटका आदरणीय प्रशांत देसाई सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तिसरे पंच टीव्ही अंपायर या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. षटक क्रमांक चालू झालं या ठिकाणी चौथा आणि या चौथ्या षटकामध्ये रवीनं मात्र चांगलं कमबॅक करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये अभेद्य राहिलेला ओझरली संघाचा गड या ठिकाणी भेदलाय. सुरुवातीचे 2 मोहरे टिपलेत आणि मैदानावरती आपल्या संघासाठी या ठिकाणी सामना जिवंत केलाय. गोलंदाज रवीनं झुंजार गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती मारा तो करतोय. जरूर पहिल्या बॉलवरती झेल सुटला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. विकेट मिळाला. इथे सुद्धा कदाचित संधी. फटका चांगलाय. सीमारेषेवरती हा झेल होणं गरजेचं होतं आणि अशा छोट्या छोट्या मोमेंट्स ज्या वेळेला हातातनं निसटतात त्यावेळेला मात्र संघ संकटात सापडत असतो. हाताला दिलाय चटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी येतोय षटकार. हा षटकार मात्र इथून जिवारी लागेल रवी आणि टीम अनघर पाड्याच्या. सीमा रेषेवरती
कदाचित थोडासा सीमारेषा सोडून पुढे फिल्डर होता, झेल टिपताना चूक केली. मैदानात चेंडू पाठवा. मैदानावरती चेंडू पाठवून द्या. शेवटचा चेंडू इथून शिल्लक आहे. लास्ट बॉल. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. या षटकारानं मॅच टर्न केली, फिरवली. ओझरली संघासाठी सामना खुला केलाय. षटकार मिळतोय जगदीशला. जगदीशच्या बॅटमधनं या 6 धावा आल्या आणि सामन्यामध्ये आपण पाहिलं तर ओझरली संघाचं पारडं या ठिकाणी जड झालंय. शेवटचे 7 बॉल आणि आता विजयासाठी 2 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. अनखरपाडा संघाला जर विचार करायचा झाला तर आपल्या फिल्डिंग वरती विचार करावा लागेल, कारण ज्या पद्धतीने सोपे झेल त्यांनी सोडले, हा सामना त्यांच्यासाठी कठीण झाला. आणि यावेळेस इनसाइड आउटचा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत जगदीशच्या बॅटमधनं देखना विजयी चौकार.